रामशेठ ठाकूरने काल प्रेसवर घेऊन सांगितलं की तुम्ही तुमचा काय संबंध नाही, तुम्ही कुठे होतात ते दिवस आणि आता अचानक वेळ गेला का तुम्ही आला. बघा एक सांगू, रामशेठ ठाकूर साहेब आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा आदर करतोय. परंतु खरं म्हटलं तर या आंदोलनाशी त्यांचाही पहिले काही संबंध नव्हता. तेही 2021 नंतर याच्यात आले. जे खरं मोठं जनआंदोलन झालं होतं ना जेव्हा, तेव्हा रामशेठ ठाकूरही नव्हते, मीही नव्हतो, कोणीच नव्हतं. तेव्हा ह्या सगळ्या ज्या आमच्या संस्था सागरी जेवढे काय आमच्या संस्था आहेत भूमिपुत्रांच्या, ह्या सगळ्या संस्थांनी ते आंदोलन केलं होतं. त्यावेळेस कोण नव्हतं. पण बघा आता ठीक आहे, त्याविषयी रामशेठ ठाकूर साहेब बोलले. मी आजही सांगतो का ठीक आहे, ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे, आम्ही त्यांचा आदर करतो. पण त्यांनी पण आमचा आदर करायला हवा, अनादर तर करू नये कमीत कमी. बरोबर आहे ना. आता ते जर समजा आता बोलता बोलता आम्हाला उपरे बोलत असते, उपऱ्यांना कोणी डोक्यावर घेतले हे रामशेठ ठाकूर साहेबांनी मला सांगू नये. आणि मी हेही सांगतो की मी आजही त्यांना विनंती करतोय, तर मी खूप रिस्पेक्टिव्ह माणूस आहे, मी तुमचा आदर करतो, तुम्ही माझ्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य कराल तर या अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये बाळामामा तुमच्यापेक्षा 10 पटीने पुढे आहे. मला काहीही बोलता येतं. परंतु सध्या विषय काय आहे, सध्या विषय हा आहे की त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. सध्या रामशेठ ठाकूर साहेब, बाळामामा सगळे बाजूला ठेवा.